जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गुढीपाडवा स्पेशल घरच्या ताज्या दह्यापासून कमीत कमी वेळेत घट्टसर चक्का कसा तयार करायचा आणि त्यापासून सोप्या पद्धतीने मलाईदार श्रीखंड घरच्या घरी कसं तयार करायचं हे बघू। असं घट्टसर श्रीखंड करण्यासाठी घरीच दही तयार करायचं आहे। त्यासाठी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे। म्हशीचं दूध घेतलं आहे। दूध गरम करून घेतलं। यावर येणारी साय यातच मिक्स करून घ्यायची। तापवलेलं दूध कोमट करून घ्यायचं आहे। यामध्ये बोट बुडवलं तर चटका लागणार नाही, इतकं कोमट दूध असायला हवं। दूध कोमट झालेलं आहे। याला विरजण लावण्यासाठी 2 चमचे घट्ट दही यामध्ये टाकत आहे। दही टाकल्यावर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे एकसारखं विरजण मिसळून घ्यायचं। विरजण लावण्यासाठी जे दही घेत आहे ते जास्त आंबट नको, म्हणजे तयार होणारं दही आंबट होणार नाही। यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर असंच राहू द्यायचं आहे। मस्त घट्टसर दही तयार झालं। सकाळी मी तुम्हाला यामधील दही काढून दाखवते। याच्या वड्या पडतील असं घट्टसर झालं आहे। या पद्धतीने श्रीखंड करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी मलाईदार दही लावू शकता। कमीत कमी वेळेत चक्का तयार करण्यासाठी एक भांडं घ्यायचं, त्यावर एक चाळणी ठेवायची। एक सुती कापड चाळणीवर ठेवायचा। घरी तयार केलेलं दही यावर काढून घ्यायचं। फुल फॅट दूध असल्यामुळे खूप मस्त दही तयार झालं आहे। असं सर्व दही यावर काढून घ्यायचं। याची पुरचंडी बांधून घ्यायची। दह्यातील जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे। चक्का लवकरात लवकर तयार होण्यासाठी यातील शक्य तितकं पाणी असं काढून टाकायचं। 5-6 तास दही टांगून ठेवायची काही आवश्यकता नाही, झटपट चक्का तयार होतो। हे बघा, कडेचं दही ते अगदी कोरडं झालेलं आहे आणि मध्ये असं ओलसर आहे। हे कडेचं दही मध्यभागी करायचं, मधल्या भागाचं दही कडेला करायचं। पुन्हा पुरचंडी बांधून असा दाब देऊन यातील पाणी काढून टाकायचं। 2 ते 3 वेळा अशी प्रक्रिया करायची। असं केल्यामुळे लवकर चक्का तयार होतो, चक्का आंबट होत नाही आणि कमीत कमी साखर वापरावी लागते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, रेसिपी लाईक करा। तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। जेवढं शक्य होईल तेवढं यातील पाणी असा हाताचा दाब देऊन काढून टाकायचं। फक्त अर्ध्या तासात चक्का तयार होतो। एकसारखा स्मूथ होण्यासाठी चाळणीतून गाळून घ्यायचं आहे। एक भांडं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवून यामध्ये चक्का काढायचा। या पद्धतीने करून बघा, अतिशय कमी वेळेत चक्का तयार होतो। पाणी निथळायला खूप वेळ ठेवला नाही, जितकं जास्त वेळ दही पाणी निथळायला ठेवू तेवढंच जास्त आंबट होईल। असं सर्व काढून घ्यायचं। असा घट्टसर चक्का तयार आहे। यामध्ये इलायची पावडर, जायफळ पावडर, मी यामध्ये 3 चमचे पिठी साखर टाकत आहे। घरचं ताजं दही आहे त्यामुळे आंबट नाही। पिठी साखर आपल्या आवडीनुसार टाकायची। 1 चमचा बदामचे काप, 1 चमचा पिस्त्याचे काप, हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। मस्त मलाईदार घट्ट श्रीखंड तयार होते। गार्निशिंगसाठी वरून थोडे पिस्त्याचे काप, केशर आणि बदामचे काप। थंडगार श्रीखंड पाहिजे असेल तर 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं। यावर झाकण ठेवून मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवत आहे। 1 तासानंतर मस्त क्रीमी मलाईदार मखमली
इलायची, केशर, पिस्ता श्रीखंड तयार आहे. या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.